आप देख रहे हैं भवानी टाइम्स। पीपल्स रिपब्लिकन पार्टी गोंदिया जिला ने जिला परिषद गोंदिया के नवनिर्वाचित अध्यक्ष लायक राम भेंडारकर का गर्मजोशी से सत्कार किया। इस कार्यक्रम का आयोजन पार्टी द्वारा सम्मान और अभिनंदन के रूप में किया गया, जिसमें पार्टी के सदस्य और स्थानीय नेता उपस्थित थे। लायक राम भेंडारकर के जिला परिषद के अध्यक्ष पद पर चयनित होने के अवसर पर उनका स्वागत करते हुए पार्टी के नेताओं ने उन्हें उनके नए कार्यकाल के लिए शुभकामनाएं दी और उनके नेतृत्व में गोंदिया जिले की समृद्धि और विकास की कामना की। तर नमस्कार मित्रांनो, मी रॉबिन फौजदार, आपलं खूप खूप स्वागत। आज आपण गोंदिया जिल्हा परिषदला किंवा गोंदिया जिल्ह्याला नवीन लाभलेले जिल्हाध्यक्ष लायकरामजी भेंडारकर सर आहेत, त्यांच्याशी काही हितकूच आणि त्यांचा जिल्हा परिषदचा प्रवास ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू। सर नमस्कार। सर मला सांगा, तुमचा हा जो प्रवास आहे जिल्हा परिषद अध्यक्षपर्यंत हा कसा काय? माझे पूर्ण नाव लायकराम छत्रभाऊ भेंडारकर। एका छोट्याशा ग्रामीण भागामध्ये ज्या गावाची लोकवस्ती 465 अशा गावामध्ये राहतो। माझे वडील एक छोटेसे शेतकरी आणि शेतकरी कुटुंबात आणि अत्यंत गरीब कुटुंबात आमचा जन्म झाला। माझे वडील 1975 मध्ये खऱ्या अर्थाने राजकारणात आले। 1978ला त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढविली आणि पंचायत समिती सदस्य झाले। तालुका स्तरावर मग पंचायत समिती असेल, खरेदी विक्री असेल, तालुका देखरेख असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, अनेक सर्व संस्था म्हणून या सगळ्या संस्थेचं नेतृत्व माझ्या वडिलांनी केलं आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून मी काम करण्याचा प्रयत्न केला। जवळपास 1998 पर्यंत माझं शिक्षण पूर्ण झालं। 1999ला मी भारतीय जनता पक्षासोबत, माझ्या वडील पक्षामध्ये असल्यामुळे आम्ही आधीपासूनच जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाची आहोत, परंतु प्रत्यक्षात पक्षामध्ये 1999 पासून जोडलो आणि 2000 या वर्षी मी पक्षाचा सचिव म्हणून माझ्याकडे दायित्व मिळालं। लगेच 2 वर्षांनीच मी पक्षाचा महामंत्री म्हणून जवळपास 9 वर्ष पक्षाचा महामंत्री राहिलो। त्याच्यानंतर पक्षाने एक जिल्ह्याची सुद्धा माझ्याकडे जबाबदारी दिली आणि जिल्ह्याचे सुद्धा 6 वर्ष मी जिल्ह्याचा भारतीय जनता पक्षाचा महामंत्री म्हणून काम करत होतो। याच्यामध्ये सर्वप्रथम मी शाळा व्यवस्थापन समितीचा सदस्य झालो। सोबतच 2000ला सेवा सहकारी संस्थेची निवडणूक लढविली आणि सातत्यानं 2000 पासून आयात सुद्धा मी सेवा सहकारी संस्थेचा प्रतिनिधी अध्यक्ष सुद्धा होतो आणि सध्या संस्था माझ्याकडेच आहे। सोबतच एक दूध उत्पादक संस्था बोंडगाव देवीला आहे, याच्या आधी माझे वडील होते, त्या संस्थेचा अध्यक्ष सुद्धा आम्हीच आहोत। सोबतच वडिलाच्या पावलावर पाऊल ठेवून एक काम करण्याचा एक चांगल्या पद्धतीचा काम आमचा होता आणि त्यांच्यामुळे मी 10 वर्ष झालं कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपसभापती होतो, आता संचालक आहोत। सोबतच खरेदी विक्रीची संस्था सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा मी 2 वेळा प्रतिनिधित्व केलं, आता सुद्धा विद्यमान संचालक आहोत। तालुका देखरेख समिती सुद्धा मी नेतृत्व केलेलं आहे आणि अशा विविध संस्थेमध्ये काम करण्याचा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं एक काम आहे आणि पक्षासोबत एक प्रामाणिक काम माझ्या वडिलांपासून एक चालू आहे आणि त्यांच्यामुळेच मागील 2.5 वर्षाच्या आधी आम्हाला जिल्हा परिषदेची एक संधी मिळाली। त्या संधीचं सोनं करण्याचं काम आम्ही केलं आणि सगळ्यांच्या आशीर्वादानं जिल्हा परिषद क्षेत्र बोंडगाव देवीमधून निवडून आलो आणि पक्षामध्ये आधीपासूनच काम असल्यामुळे पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांपासून तर खालच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांचा एक जनमानस आमच्यासोबत होता आणि 2.5 वर्ष एक गटनेता म्हणून चांगल्या पद्धतीचा काम करण्याचा प्रयत्न केला आणि आत्ताच नुकतीच झालेली जी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक, याच्यामध्ये सगळ्यांच्या समन्वयानं आणि महाराष्ट्रात प्रथमच जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक अविरोध पार पडली। याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून आम्हाला अविरोध निवडून दिलं। याच्यामध्ये सगळं संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांपासून तर ग्रामीण लेवलच्या सगळं नेते मंडळी आणि सगळे माझे जिल्हा परिषदेचे सन्माननीय 53 जिल्हा परिषदेचे सदस्य, सभापती महोदय यांचा आशीर्वाद होता। सोबतच जनतेचा आशीर्वाद पाठीशी होता आणि म्हणूनच आपण 24 तारखेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आमची निवड झाली। याच्यामध्ये आमच्या सगळ्या जनमानसात आमच्या जनतेच्या आणि प्रतिनिधीच्या सुद्धा आमच्याकडून बऱ्याचपैकी अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत। त्यांना न्याय देण्याचा काम आमच्याकडून निश्चितपणे होईल असं मला वाटतं।
सर, मित्र पक्षांचं काही तुम्हाला समर्थन? जसं राष्ट्रवादी आहे, सगळे याचा अर्थच असा आहे की निवडणूकच अविरोध झाली, यांच्यावर मित्र पक्षांचा काही विषयच नाही, ते सोबतच होते. परंतु काँग्रेस पक्षाने सुद्धा समर्थन दर्शविलं, त्यांच्यामुळेच निवडणूक ही अविरोध झाली. सर, आता तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, तर तळागाळातील किंवा शोषित पीडित सरकारचा आहे किंवा नाही, तर शासन आणि प्रशासन ह्या दोन गट असतात. त्यांच्याशी जुळून म्हणजे ज्या शासनाच्या योजना आहेत त्या कशा पद्धतीने जनसामान्यपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. आमचा तो निश्चितच प्रयत्न राहील. शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या आपल्या जिल्ह्यातील शेवटच्या घटकाला कशा पद्धतीने मिळाल्या पाहिजे, त्याचा प्रयत्न आमचा आधीपासूनच आहे आणि आता सुद्धा राहील आणि समोर सुद्धा राहणार आहे. तर हे होते आपले जिल्हा परिषद अध्यक्ष. एकदम तळागाळातून म्हणजे वडला पासून तर एक शेतकऱ्यांचा मुलगा एक जिल्हा परिषदचा अध्यक्ष कशा पद्धतीने बनतो आणि शासनाच्या आणि प्रशासनाच्या कामामध्ये कसं तो तळागाळातील व्यक्तींना आपल्या शासनाच्या माध्यमातून शासनाच्या योजना कशा सांगण्यात येतील. कारण की जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष एक जिल्ह्याचा प्रमुख नागरिक म्हणून मानला जातो आणि ज्या योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या असतात त्यांच्या जनसामान्यपर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा परिषद अध्यक्ष साहेबांचं असतो. तर हे होते आपले जिल्हा परिषद अध्यक्ष पेंढारकर सर.